आज जिवतीची पूजा। आज श्रावणी शुक्रवार व जिवती पूजन हे अनेक घराण्याचा कुळाचार आहे। श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवतेची व लक्ष्मीची आराधना करतात। श्रावण महिन्यात 4 शुक्रवारी संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवाला बोलावून त्यांना दूध, साखर, चणे फुटाणे द्यावेत। प्रत्येक शुक्रवारी मुठीचे पुरण घालावे व कोणत्याही एका शुक्रवारी पुरणपोळी करून सवाष्ण जेवावयास घालावी, तिला दक्षिणा द्यावी। श्रावणातल्या 4 शुक्रवारी जिवतीची पूजा करतात। ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते। जिवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार म्हणजे मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार येईल त्या दिवशी देवाऱ्याजवळ भिंतीवर लावावा। त्याची पूजा आठवड्यातून 4 दिवस करावी। श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मी मातेची तसेच जिवतीची पूजा करावी। फुले, आगाडा व दुर्वा यांची एकत्र करून केलेली माळ, हळद कुंकू लावलेले 21 मण्यांचे कापसाचे गेज वस्त्र, गंध, हळदी कुंकू, अक्षता लावून जिवतीची पूजा करावी। पूर्णाचे 5, 7, 9 असे दिवे करून लक्ष्मी मातेची व जिवतीची आरती करावी। विड्यांच्या पानाबरोबर सुपारी व फळ ठेवून दूध, साखरेचा व चणे फुटाण्यांचा नैवेद्य दाखवावा। त्या दिवशी स्वयंपाकात मुख्य म्हणजे पुरण घालतात। बाकी स्वयंपाक वरण, भात, तूप, लिंबू, भाजी, पुरण, खीर, चटणी, कोशिंबीर, तळण, वाटली डाळ, आमटी इत्यादी करावा। देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा। सवाष्णीच्या ताटाभोवती रांगोळी काढावी। जेवावयास बसण्यापूर्वी पानापुढे विडा दक्षिणा ठेवून नमस्कार करावा। जेवण झाल्यावर सवाष्णीची खडा नारळाने ओटी भरावी। जिवतीची पूजा करून तिला औक्षण करून तिची आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसून त्यांना पण औक्षण करावे। तर मंडळी, ही होती जिवती पूजनाची संपूर्ण माहिती। आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल। त्यामुळेच व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।